शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी ही तारीख कदाचित जगाच्या इतिहासात एका भीषण युद्धाची नांदी म्हणून नोंदवली जाईल। मिडल ईस्टमध्ये युद्धाचा असा काही वणवा पेटलाय ज्यानं संपूर्ण जगाला हादरून सोडलंय। अमेरिकेच्या साथीनं इस्रायलनं थेट इराणच्या काळजावर म्हणजेच राजधानी तेहरानवर हल्ला चढवला। इराणनेही शांत न बसता अमेरिकेच्या लष्करी तळांवर आणि इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडलाय। या संघर्षात आतापर्यंत शेकडो निष्पाप जीव गेले आहेत। पण या सगळ्या धुमचक्रीत सर्वात मोठी बातमी समोर आली ती म्हणजे इराणचे सर्वोच्च नेते अयतुल्ला अली खामेनी यांचा अंत झाला। खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या न्यूजला दुजोरा दिला असून इराणच्या प्रसार माध्यमांनीही या वृत्तावर आता शिक्कामोर्तब केलंय। इराणच्या सैन्यानं आता या हत्येचा भीषण बदला घेण्याची शपथ घेतली आहे। युद्धाची झळ केवळ इराण इस्रायल पुरती मर्यादित राहिलेली नाहीये, तर दुबई येथील बुर्ज खलिफा सारखी प्रसिद्ध इमारतही या तणावामुळे रिकामी करावी लागली आहे। नेमकं काय घडतंय त्या रात्री, खामेनी यांचा खात्मा कसा करण्यात आला आणि इराण आता याचा बदला कसा घेणार आणि बुर्ज खलिफा सारख्या बिल्डिंगवर याचा संकट कसं कोसळले हेच सविस्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। सगळ्यात आधी आपण चर्चा करूया त्या भीषण हल्ल्याची ज्यामध्ये खामेनी यांचा मृत्यू झाला। इराणच्या अधिकृत सरकारी प्रसार माध्यमांनी आता या वृत्तावर शिक्कामोर्तब केलंय। पण हे ऑपरेशन नक्की कसं पार पडलं? रायटरच्या एका धक्कादायक रिपोर्टनुसार अमेरिकेनं हा हल्ला चढवण्यापूर्वी काही काळ आधी खामेनी हे त्यांचे दोन अत्यंत विश्वासू सल्लागार अली लाजीर खानी आणि अली शाम मक्खानी यांच्या सोबत एक गुप्त ठिकाणी मसलत करत होते। नेमकं त्याच वेळी इस्रायल आणि अमेरिकेनं या सैन्याने या ठिकाणाला टार्गेट केलं आणि खामेनी यांचा या ठिकाणी खात्मा केला। इस्रायली सैन्याने सुद्धा या मोहिमेवर यशाचा दावा केलाय। याबद्दल अधिक माहिती देताना इस्रायली मीडियामध्ये वायनेट न्यूजनं असं म्हटलं आहे की खामेनी हे तेहरानमध्ये एका महत्त्वाची गुप्त बैठक घेणार होते। या बैठकीची कुणकुण इस्रायली गुप्तचर यंत्रणांना आधीच लागली होती। मीटिंगमध्ये नेमकं ठिकाण कोणतं होतं हे जरी गुप्त ठेवलं होतं तरी तेहरानच्या हद्दीतच हे होतं आणि पहिल्याच जोरदार प्रहारामध्ये खामेनी यांचा यामध्ये अंत झाला हे आता स्पष्ट झालंय। द वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार अमेरिकन आणि इस्रायल इंटेलिजन्स ब्युरो बऱ्याच काळापासून अशा संधीच्या शोधात होतं जिथे इराणचे सर्वोच्च नेते स्वतः उपस्थित असतील। ही संधी त्यांना शनिवारी मिळाली। इस्रायलच्या दाव्यानुसार इराणमध्ये एकाच वेळी 3 महत्त्वाच्या ठिकाणी बैठका सुरू होत्या आणि खामेनी हे तिथे हजर होते। हीच ती वेळ होती जेव्हा इस्रायलच्या फायटर जेटने आकाशातून बॉम्ब टाकले। खामेनी यांच्या घरावर तब्बल 30 क्षेपणास्त्र डागण्यात आले ज्यामध्ये त्यांची अख्खी बिल्डिंग पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली। या हल्ल्याची तीव्रता इतकी भीषण होती की सीबीएसईच्या एका रिपोर्टनुसार खामेनी यांच्यासह इराणने जवळपास 40 उच्चपदस्थ अधिकारी जागीच ठार झालेत। यामध्ये त्यांचे सल्लागार अली शमखानी, कमांडर मोहम्मद पाकपूर यासोबत संरक्षण मंत्री असणारे यांच्यासारखे अधिकारी आणि मोठे अधिकारी देखील या हल्ल्यामध्ये मारले गेलेत। या संपूर्ण मोहिमेनंतर जगाचं लक्ष वेधून घेतलं ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानानं। ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक सडेतोड असणारी पोस्ट केली आणि त्यामध्ये लिहिलं की जगातील सर्वात क्रूर आणि हुकुमशहाचा अंत झालाय। त्यांच्या मते या कारवाईमुळे केवळ अमेरिकेलाच नाही तर इराणच्या जनतेला आणि संपूर्ण जगाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे। आता इराणमधील परिस्थिती देखील हाताबाहेर गेली आहे। खुद्द खामेनी यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून कुराणमधील एक आयत पोस्ट करण्यात आली आहे ज्यातून या घटनेचं गांभीर्य स्पष्ट केलंय। सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला केवळ राजकीय नव्हता तर वैयक्तिकरित्या देखील तितकाच भीषण होता। या हल्ल्यात खामेनी यांची मुलगी, जावई, नात आणि सून यांचाही यामध्ये मृत्यू झाला आहे असं देखील समोर आलंय, ज्यामुळे संपूर्ण इराणच हादरून गेलंय। यानंतर इराण सरकारने 40 दिवसांचा दुखवटा जाहीर केला असून सलग 7 दिवसांची सार्वजनिक सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे। रविवारी पहाटे इराणी लष्कराने अधिकृत आपल्या सर्वोच्च नेत्याला निधनावर शोक व्यक्त केला। लष्कराने खामेनी यांना शहीद आणि सर्वोच्च दर्जा बहाल केला असून त्यांच्या निधनाने इस्लाम धर्म आणि देशासाठी दिलेलं मोठं बलिदान आता मानलं जात आहे। मात्र खरा वणवा पेटलाय तो इराणी सैन्याच्या इशाऱ्यामुळे। लष्कराने आपल्या निवेदनात स्पष्टपणे सांगितलं आहे की हत्येला जे कोणी जबाबदार असतील त्यांना सोडलं जाणार नाही। इराण आता इतिहासातील सर्वात मोठ्या प्रतिहल्ल्याची तयारी करत असल्याचा देखील इशारा इथं सैन्यानं दिलाय। एकीकडे इराणी महिला रस्त्यावर उतरून आक्रोश व्यक्त करताना दिसत आहेत तर दुसरीकडे काही भागामध्ये मात्र या घटनेचा जल्लोष साजरा होत असल्याच्या देखील विसंगत बातम्या आता समोर येत आहेत। पण या संपूर्ण प्रकरणात एक धक्कादायक वळण मिळालं ते वॉशिंग्टनच्या एका पोस्टच्या रिपोर्टमुळे। या रिपोर्टनुसार अमेरिकेनं हा हल्ला करण्याचा निर्णय चक्क सौदी अरेबियाच्या इशाऱ्यावरून घेतला असल्याचा दावा करण्यात आलाय। सौदी अरेबियाचे प्रिन्स असणारे मोहम्मद बिन सलमान आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये मागील काही दिवसामध्ये फोनवरून बराच काळ चर्चा झाली होती। याच संभाषणात प्रिन्स सलमान यांनी इराणवर कडक कारवाई करण्याचा आग्रह धरल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला। अर्थात या दाव्यावर सौदी अरेबियानं अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाहीये। पण यामुळे मध्यपूर्वेतील राजकारण आता अधिकच गुंतागुंतीचं झालं आहे। सर्वोच्च नेते असणारे खामेनी यांच्या निधनानंतर आता इराणची सूत्र कोणाच्या हातात जाणार हा सर्वात मोठा प्रश्न होता।
इराणमधील प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या देशाचा कारभार चालवण्यासाठी 3 सदस्यीय एक विशेष समिती नेमण्यात आली आहे। या शक्तिशाली समितीमध्ये इराणचे राष्ट्राध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि गार्डियन काउन्सिलचे एक प्रतिष्ठित धर्मगुरू यांचा समावेश आहे। जोपर्यंत नवीन सुप्रीम लीडर अधिकृतपणे निवडला जात नाही तोपर्यंत इथं इराणचे सर्व निर्णय ही समिती घेणार आहे। मात्र पडद्यामागे अनेक वेगाने हालचाली सुरू आहेत। अनेक मीडिया रिपोर्टनुसार आयतुल्ला खामेनी यांचे चिरंजीव मुस्तफा खामेनी हे आता इराणचे पुढील सर्वोच्च नेते म्हणून समोर येऊ शकतात। खरं तर 26 सप्टेंबर 2024 रोजी खामेनी यांनी आपल्या ढासळत्या प्रकृतीमुळे मुस्तफा यांची आपले वारसदार म्हणून निवडलं होतं आणि त्यांनी स्वतः इराणच्या असेंब्लीच्या 60 सदस्यीय समितीमध्ये एक बैठक बोलावली होती आणि त्या बैठकीच्या मध्ये देखील मुस्तफा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं सांगितलं जातं। असेंब्लीने या नावावर एकमतानं सहमती दर्शवली होती, त्यामुळे केवळ आता अधिकृत घोषणेची प्रतीक्षा उरली आहे। राजकीय बदलांबरोबर लष्करी पातळीवर देखील मोठे फेरबदल झाले आहेत। इराणचे नवीन लष्कर प्रमुख म्हणून अहमद वाहिदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। वाहिदी हे इराणचे राजकारणातील आणि लष्करातील एक अत्यंत वजनदार नाव मानलं जातं। यापूर्वी त्यांनी संरक्षण मंत्री म्हणून देखील काम पाहिलंय। विशेष म्हणजे त्यांच्या आक्रमक इतिहासामुळे इंटरपोलने त्यांच्या विरुद्ध आधीच रेड नोटीस जारी केली होती। या नवीन आणि आक्रमक नेतृत्वामुळे इराणने आता प्रतिशोधाचा अग्नितांडव सुरू केलाय। खामेनी यांच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी इराणने आता संपूर्ण मिडल ईस्टला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे। इराणी लष्कराने केवळ इस्रायलवरच नाही तर कतार, जॉर्डन आणि UAE यासारख्या देशांवर देखील वारंवार हल्ले चढवायला सुरुवात केली आहे। युद्धाची ही ठिणगी आता संपूर्ण आशियाई क्षेत्रामध्ये धोक्याची घंटा ठरत आहे। इराणच्या या संतापामुळे आता अबुधाबीमध्ये देखील रक्ताचा सडा पडलाय। अबुधाबीच्या जायंट इंटरनॅशनल एअरपोर्टवर जवळजवळ एक भीषण घटना देखील घडली आहे। इराणने पाठवलेली ड्रोन तर पाडण्यात आली आहेत, पण या हल्ल्यात एक आशियाई नागरिकाचा देखील जीव गमावा लागलाय, तर यात 7 जण जखमी देखील झाले आहेत। युद्धाची ही झळ केवळ विमानतळापर्यंत मर्यादित राहिलेली नाही, तर इराणने चक्क जगातील सर्वात उंच असणारी इमारत बुर्ज खलिफावर सुद्धा आपल्या निशाण्यावर धरलंय। सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय, ज्यामध्ये बुर्ज खलिफाच्या परिसरातून धुराचे लोट निघताना स्पष्ट दिसत आहेत। इराणने स्पष्ट केलेल्या या ड्रोन हल्ल्यामुळे दुबईमध्ये प्रचंड खळबळाट पसरली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून बुर्ज खलिफा तातडीने रिकाम्या करण्यात आली असून आजूबाजूच्या परिसरात देखील भीतीचं सावट आहे। याचा मोठा फटका हा दुबई इंटरनॅशनल एअरपोर्टला देखील बसलाय। जगातील सर्वात व्यस्त मानलं जाणारं हे विमानतळ आता या हल्ल्यानंतर काही काळासाठी पूर्णपणे बंद करण्यात आलंय। मिळालेल्या आकडेवारीनुसार 280 पेक्षा जास्त उड्डाणे आता रद्द करण्यात आली आहे, तर 250हून अधिक विमानं आता त्यांना विलंब झालाय। विमान वाहतूक क्षेत्रामध्ये या संपूर्ण परिसराला आता सध्या रेड झोन मानलं गेलंय। एकूणच काय तर आयतुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराण आणि अमेरिकेतील हे युद्ध आता एका धोकादायक वळणावर येऊन ठेपलंय। इराणने आता आपला बदला घेण्यासाठी केवळ अमेरिकेच्या तळांवर नाही तर संपूर्ण मध्य पूर्वेलाच बेटीस धरलंय। दुसरीकडे अमेरिका आणि इस्रायल सुद्धा या हल्ल्याचा चोख प्रत्युत्तर देताना आपल्याला दिसतंय। खामेनी यांचा अंत आता इराणचा हा प्रतिशोध जगाला कोणत्या संकटात ढकलणार, अमेरिका आणि इस्रायल या आगीचा कसा शांत करणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं? इराण या मृत्यूचा बदला घेण्यासाठी अजून कोणत्या थराला जाईल? युद्ध तिसऱ्या महायुद्धाची ही नांदी आहे का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।